न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। अपहरण केलेल्या 7 वर्षीय बालकाची अहिल्यानगर पोलिसांनी केली 8 तासात सुखरूप सुटका। कामोठे नवी मुंबई येथून 7 वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याने खळबळ माजली होती। अपहरणकर्त्यांनी बालकाला फूस लावून पळवून नेल्याने कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नवी मुंबई पोलिसांनी सर्व राज्यभरात माहिती पाठवल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांना अपहरणकर्ते जिल्ह्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने आदेश देऊन शोध मोहीम राबवली। तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांची गाडी संगमनेर नेवासे रोडवर असल्याचे समजले। श्रीरामपूर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने टाकळी भान येथे नाकाबंदी करून गाडी थांबवली आणि बालकाची सुखरूप सुटका केली। अपहरणकर्त्यांमध्ये विलास इंगळे, अक्षय म्हस्के, बाबासाहेब पोळमाळी, कैलास इंगळे आणि प्रसाद कुटे यांना ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अहिल्यानगर पोलिसांच्या या वेगवान आणि प्रभावी कारवाईने अपहरण झाल्यानंतर अवघ्या 8 तासात बालकाची सुटका करण्यात यश आले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली। यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर तारडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे यांचा मोलाचा वाटा होता।